गुड मॉर्निंग, मार्गे मॉर्निंग. आज 27 मार्च 2021 आपल्या ज्या रिजनल आणि जे नॅशनल न्यूजपेपर आहेत त्यातल्या महत्त्वाच्या आपल्या UPSCच्या आणि MPSCच्या प्रिलिमच्या दृष्टिकोनातून ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या आपण आज बघणार आहोत. तर सुरुवात करताना आपण द हिंदू या न्यूजपेपरपासून करतो आहे. तर पहिली न्यूज आहे, SC बॅक्स टाटा सन्स सेट्स असाइड NCLAT ऑर्डर ऑन मिस्त्री. Ouster of Cyprus Mistry not only as executive chairman but also director was justified, says judgment. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे तर NCLAT ही जी संस्था आहे तर त्याचं प्रोव्हिजन काय आहे आपल्याला हे बघावं लागेल. मग त्याचं फॉर्मेशन कशा पद्धतीने झालेलं आहे. मग आता त्याचं फॉर्मेशन सेक्शन 410च्या अंतर्गत कंपनीज ॲक्ट जो आहे 2013चा कंपनीज ॲक्ट जो आहे त्याच्या सेक्शन 410 अंतर्गत NCLATचं फॉर्मेशन झालेलं आहे. मग आता NCLAT काय कार्य करते, जर NCLT जी संस्था आहे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल तर त्याचे जे निवाडे असतील त्याचे अपील करण्यासाठी या संस्थेचं निर्माण करण्यात आलेलं आहे. मग आता NCLTचं फॉर्मेशन कशा थ्रू झालेलं आहे तर सेक्शन 61 आहे इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोड 2016. त्याच्यानंतर इन्सॉल्वन्सी आणि IBCचा जो कोड आहे त्याच्यामध्ये सेक्शन 202 आणि सेक्शन 211 हा देखील ह्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा आहे. त्यामुळं ह्या न्यूजमध्ये आपल्याला NCLATचं फॉर्मेशन काय आहे आणि त्याचं कार्य काय हे आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज जी आहे, इन टिटाबार फाईट टू फिल द गॅप लेफ्ट बाय तरुण गोगोई. म्हणजे आसामचं आता इलेक्शन चालू झालेलं आहे तर त्याच्यामध्ये थेंगल कचरी नावाची एक ट्राईब आहे. मग आता ते थेंगल कचरी ट्राईबचं हे काय आहे, हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स काय आहेत तर ती काचरी किंगडममध्ये आलेली आहे. मग त्याला धिमसा किंगडम देखील म्हणतात. 13th सेंचुरीमध्ये ह्या ट्राईबचे आपल्याला हे सापडतात, संदर्भ सापडतात. त्यामुळे आपल्याला त्या अनुषंगानं हे थेंगल कचरी नावाची जी ट्राईब आहे आसाममधली तर ती महत्त्वाची आहे. मग ते कोणकोणत्या एरियामध्ये सापडते आसाममध्ये, कोकराझार आहे का, दिमा आसाव आहे का, मग तिथले जे लोकेशन्स आपल्याला त्या अनुषंगानं बघावे लागतील. हे मेन्सच्या दृष्टिकोनातून आपल्याला फार महत्त्वाची न्यूज आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे, FIR फाइल्ड ओव्हर लीक ऑफ कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट. आत्ता जो महाराष्ट्रामधला जो क्रायसिस चाललेला आहे, जे ऑफिशियल्स आहेत, पोलीस ऑफिशियल्स आहेत किंवा जे इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे त्यांच्यामधलं जे टसल आहे त्याच्यामध्ये आता काही ऑफिशियल्सनी असे काही इव्हिडन्सेस प्रोड्यूस केलेले आहेत सेक्रेटरी ऑफ होम मिनिस्ट्री, सेंट्रल सेक्रेटरी ऑफ होम मिनिस्ट्रीला. तर त्याच्यामध्ये काय केलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्या अधिकाऱ्यांवरती काही प्रोव्हिजन अंतर्गत FIR फाईल केलेली आहे. तर ते कोणकोणत्या प्रोव्हिजन अंतर्गत FIR फाईल केलेली आहे, द ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट 1923 जो ॲक्ट आहे त्याच्या सेक्शन 5 नुसार त्यांनी काही हे केलेले आहेत, त्यांच्यावरती आरोप लावलेले आहेत. तर सेक्शन 5 काय सांगतो, रॉंगफुल कम्युनिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन. त्यामुळं रॉंगफुल कम्युनिकेशन जे आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी त्यांच्यावरती ते FIR दाखल करण्यात आलेली आहे. मग आता ह्या ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टमधले इतर सेक्शन कोणकोणते महत्त्वाचे आहेत आपल्याला, सेक्शन 3 महत्त्वाचं आहे, पेनाल्टीज फॉर स्पाईंग. सेक्शन 6 आहे, अनऑथोराइज्ड यूज ऑफ युनिफॉर्म्स, फॉल्सिफिकेशन ऑफ रिपोर्ट्स, फोर्जरी, पर्सोनेशन अँड फॉल्स डॉक्युमेंट्स. आणि त्यानंतर सेक्शन 8 जो आहे, ड्युटी ऑफ गिविंग इन्फॉर्मेशन ॲज टू कमिशन ऑफ ऑफेन्स. अँड सेक्शन 10 जो आहे, पेनाल्टी फॉर हार्बरिंग स्पाईज. त्यामुळं ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट हा आपल्याला मेन्सच्या अनुषंगानं पण करून ठेवावं लागेल. मग त्यातले सेक्शन्स काय म्हणतात, आता ह्यातले आपण जे सेक्शन चर्चिले म्हणजे सेक्शन 5 आहे, सेक्शन 3 आहे, सेक्शन 6 आहे, सेक्शन 8 आहे, सेक्शन 10 आहे, हे आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा जो ॲक्ट आहे त्याच्यामध्ये त्या न्यूजमध्ये, द इंडियन टेलिग्राफ ॲक्ट 1885, त्यातल्या सेक्शननुसार पण त्यांनी FIR लॉन्च केलेली आहे, फाईल केलेली आहे. तर त्याच्यामधलं सेक्शन महत्त्वाचं कोणतं आहे, सेक्शन 30. तर त्याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे सेक्शन 30मध्ये, रिटेनिंग अ मेसेज डिलिव्हर्ड बाय मिस्टेक. त्या अनुषंगानं आपल्याला हे सेक्शन बघावं लागेल. त्यानंतर सेक्शन 29 जो आहे त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की सेंडिंग फॅब्रिकेटेड मेसेजेस. आणि सेक्शन 24 मध्ये आहे, अनलॉफुली अटेम्प्टिंग टू लर्न कंटेंट ऑफ मेसेज. त्यामुळं टेलिग्राफ ॲक्ट पण आपल्याला बघावं लागेल. ह्याची मध्यंतरी बरीचशी चर्चा होती, टेलिग्राफ ॲक्टची जी चर्चा आहे ह्याच्यावरती एक चांगला मूवी पण आलेला आहे, एनिमी ऑफ स्टेट नावाचा मूवी आहे. विल स्मिथ जो ॲक्टर आहे त्यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी, ते स्पाय कसं असतं, स्टेट कशा पद्धतीनं सर्व्हेलन्स ठेवतं, मग त्याच्यामध्ये टेलिग्राफ ॲक्ट, इंडियामधल्या टेलिग्राफ ॲक्टचे काय महत्त्व आहे हे आपल्याला त्यात बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. त्यामुळं इंडियन टेलिग्राफ ॲक्ट 1885 देखील आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज जी आहे, आता बंगालमध्ये पण इलेक्शन आहे. मग त्याच्यामध्ये
एक कॉलम आलेला आहे की बंगालमध्ये आता इलेक्शन्स आहेत आणि हंगर आणि पॉलिटिक्स ह्याचं रिलेशन काय आहे. मग तिथली साबार ट्राईब जी आहे तर त्या साबार ट्राईबचे जे काही हंगरचे जे काही इश्यूज आहेत त्यांनी त्याच्यामध्ये हायलाईट केलेले आहेत. मग आता ही साबार ट्राईब कुठं कुठं सापडते, वेस्ट बेंगाल आहे आणि ओडिसा आहे, ह्या 2 स्टेटमध्ये सापडते. तर साबार ट्राईब ही मुंडा एथनिक ग्रुप आहे. मग त्या सावरा या नावाने पण ओळखली जाते. मग आता ह्या साबर ट्राईबवरती महाश्वेता देवीने एक लिखाण पण केलेलं आहे. 1084 की मा नावाचं त्यांचं लिखाण आहे महाश्वेता देवींचं. मग त्या अनुषंगानं आपल्याला ही साबर ट्राईब पण आपल्याला फार महत्त्वाची आहे. मग त्याच्यामध्ये आणखी लोडा साबार्स नावाची एक ट्राईब आहे, त्यातला सबसेक्ट आहे साबार ट्राईबमधला. तर ती पर्टिक्युलर वल्नरेबल ट्रायबल ग्रुप म्हणून ओळखली जाते. त्यामुळं आपल्याला कल्चरच्या दृष्टिकोनातून हे साबर ट्राईब आणि लोडा साबार्स जे ट्राईब आहे हे आपल्याला ते बघणं फार महत्त्वाचं आहे या न्यूजमध्ये. त्यानंतर पुढची न्यूज आहे वेस्ट बेंगालमधलीच आहे. त्याच्यामध्ये काय केलं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा ह्या ज्या 2 रिजनल पार्टीज आहेत त्यांना जे त्यांचं इलेक्शन सिम्बॉल आहे, पार्टी सिम्बॉल जे आहे तर ते नाकारलेलं आहे वेस्ट बेंगालमध्ये. कारण की झारखंड मुक्ती मोर्चा आणि शिवसेना ह्या दोन्हींचं जे त्यांच्या स्टेटमधले पार्टी सिम्बॉल जे आहे ते ॲरो अँड बो आहे. त्यामुळं इलेक्शन कमिशननं त्यांना दुसरं सिम्बॉल अलॉट करण्यासाठी एक प्रोव्हिजन केलेलं आहे. त्यामुळं आपल्याला ह्याच्यावरती प्रश्न देखील विचारून झालेला आहे की पार्टीचे सिम्बॉल्स जे आहे ते कोण अलॉट करतं. त्या अनुषंगाने आपल्याला न्यूज फार महत्त्वाची आहे. मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा त्यामध्ये रोल काय राहतो. त्यानंतर पुढची न्यूज आहे ॲब्सेंटी वोटर्स च्या अनुषंगानं आलेलं आहे. एक फोटो आलेला आहे आणि त्याच्याखाली वोटिंग करताना एक ओल्ड एज हे आहे माणूस आहे. तर त्याच्यामध्ये ॲब्सेंटी वोटर्सचा उल्लेख आहे. तर ॲब्सेंटी वोटर्सचं प्रोव्हिजन काय आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट जो आहे 1951चा त्यातल्या सेक्शन 60 नुसार म्हणजे सेक्शन 60 नुसार ॲब्सेंटी वोटरची व्याख्या करण्यात आलेली आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय आहे की स्पेशल प्रोसिजर फॉर वोटिंग बाय सर्टन क्लासेस ऑफ पर्सन. मग आता सर्टन क्लासेस ऑफ पर्सन्स कोण असणार त्याच्यामध्ये, 1 पर्सन विथ डिसॅबिलिटीज, 2 सिनियर सिटीजन्स आणि 3 पर्सन्स एम्प्लॉयड इन इसेन्शियल सर्व्हिसेस. मग आता इसेन्शियल सर्व्हिसेस कोणकोणत्या त्याच्यामध्ये रेल्वेज आहे, स्टेट ट्रान्सपोर्ट अँड एव्हिएशन ह्याच्यामध्ये त्यांनी त्याची व्याख्या केलेली आहे. मग द इलेक्टर्स हू आर अनेबल टू कम टू पोलिंग बूथ ॲब्सेंटी वोटर्स आर फॅसिलिटेड इन एव्हरी वे टू एन्श्युअर देअर वायडर पार्टिसिपेशन इन इलेक्टर प्रोसेस. मग ह्याच्याबरोबर आपल्याला स्वीप नावाचा जो प्रोग्राम जो आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा तो देखील बघावा लागेल. हे प्रिलिमच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची न्यूज आहे. त्यानंतर पुढची न्यूज जी आहे इंडिया US ॲग्रीज टू रिझॉल्व की बायलॅटरल ट्रेड इश्यूज. म्हणजे भारत आणि युनायटेड स्टेट जे आहे त्यांच्यामधले जे द्विपक्षीय व्यापारी संबंध जे आहेत किंवा द्विपक्षीय व्यापारी ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये जे काही त्रुटी असतील ते हाताळण्यासंबंधी त्यांनी एक हे केलेलं आहे की ॲग्रीमेंट केलेलं आहे. मग आता ह्यामध्ये आपल्याला काय बघावं लागेल, GS2च्या अंतर्गत आपल्याला हा टॉपिक कव्हर होतो इंटरनॅशनल बायलॅटरल रिलेशन्स. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय बघावं लागेल की इंडिया आणि US जो बायलॅटरल ट्रेड जो आहे द्विपक्षीय व्यापार जो आहे तो कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह होत आलेला आहे आणि आत्ता सद्यस्थितीत त्या व्यापाराची परिस्थिती काय आहे. तर 2019मध्ये जर इंडिया आणि USचा संपूर्ण व्यापार जर बघितला तर ते साधारणतः $146.1 बिलियन आसपास आहे. मग त्याच्यामध्ये इम्पोर्ट जो आहे तो 87.4 बिलियनचा आहे आणि एक्सपोर्ट जो आहे 58.6 बिलियनचा आहे. आणि भारतातून सगळ्यात जास्त सर्व्हिसचा ट्रेड जो आहे तो USला झालेला आहे. मग त्याच्यामध्ये इंडिया सरप्लसमध्ये आहे. सर्व्हिस ट्रेड जो आहे तो इंडिया सरप्लसमध्ये आहे. पण इतर गोष्टींमध्ये इंडियाचा आणि USच्या ट्रेडमध्ये साधारणतः 23.4 बिलियनचा ट्रेड डेफिसिट आहे. मग आता आपण बऱ्याच वेळेला हिंदू आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये काही ॲडव्हर्टाईज बघत असतो. कॅलिफोर्निया आल्मंड्सची ॲडव्हर्टाईज येते. तर ते भारत सगळ्यात जास्त आल्मंड कुठून इम्पोर्ट करतं तर ते USकडून करतं. कॅलिफोर्निया आल्मंडची ॲडव्हर्टाईज आपण बघत असतो सतत. तर त्यामुळं आल्मंडचं पण ह्या व्यापारामधलं महत्त्व आपल्याला ह्याच्यामध्ये बघावं लागेल. त्या दृष्टिकोनातून व्यापार किती आहे त्यातलं व्यापारी तूट किती आहे हे आपल्याला बघावं लागेल आणि इंडियन डायस्पोराचा त्याच्यामध्ये रोल काय आहे त्या अनुषंगाने आपल्याला ही न्यूज फार महत्त्वाची आहे इंडिया आणि US बायलॅटरल रिलेशन्समध्ये. त्यानंतर पुढची न्यूज जी आहे इरिट्रिया विल पुल आउट ट्रूप्स फ्रॉम टिग्रे रिजन, इथिओपियन PMचं आर्ग्युमेंट आहे. मग आता इथिओपिया आणि इरिट्रिया ह्याचं आपल्याला लोकेशन बघावं लागेल. मग ईस्ट आफ्रिका कोस्टला आहे का, मग इथिओपिया ही लँडलॉक कंट्री आहे का, मग इरिट्रिया रेड सीच्या बाजूला स्थित आहे का,
मग इरिट्रियाची राजधानी कोणती आहे? असामारा आहे का? किंवा इथिओपियाची आडिस अबाबा आहे. मग इथिओपिया ही लँडलॉक कंट्री आहे, तर मग त्याच्या सराउंडिंगला कोणकोणत्या कंट्रीज आहेत, मग त्याला कोणकोणत्या बॉर्डर्स आहेत? मग त्याच्यामध्ये सोमालिया आहे, केनिया आहे, साऊथ सुदान आहे आणि इरिट्रिया आहे. आणि तसंच इरिट्रियाचे आपण बॉर्डर्स बघितले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये त्याच्या ईस्टर्न कोस्टला रेड सी आहे, इथिओपिया सदर्नला आहे, सुदान नॉर्दर्न रिजनमध्ये येतो आणि जिबोती आहे. त्यामुळं इरिट्रिया, इथिओपिया ह्यांचा आपल्याला मॅप बघावं लागेल, जॉग्राफिकल लोकेशन बघावं लागेल. मग आता इथिओपियन पीएमनी जे आर्ग्युमेंट केले, कारण की इरिट्रिया आणि इथिओपियामधले आता कॉन्फ्लिक्ट निर्माण झालेले आहेत, त्यांच्यामध्ये मिलिटरी कॉन्फ्लिक्ट आहे. आणि टिग्रे जो रिजन आहे इथिओपियामधला, तो इथिओपियाच्या नॉर्दर्न ह्याच्यामध्ये तो स्थित आहे. मग आता अबिय अहमद इथिओपियाचे जे पीएम आहेत, त्यांना 2019मध्ये नोबेल पीस प्राईज देखील मिळालेला आहे. मग त्या अनुषंगाने आपल्याला न्यूज फार महत्त्वाचे आहे. मग त्याचे जॉग्राफिकल लोकेशन बघावे लागतील इथिओपियाचे आणि इरिट्रियाचे. आणि ते रिजन देखील विचारू शकतात, कारण की बरेच आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितले आपण, जॉग्राफीचे प्रिलिम्सला जे प्रश्न आहेत असे रिजन्स दिलेले आहेत आणि त्याच्या कंट्री आणि ते मॅच द फॉलोइंग असं त्यांनी विचारलेलं आहे. त्यामुळे टिग्रे रिजन जो आहे इथिओपियाचा, तो आपल्याला ह्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढची न्यूज आहे मूव्ह हेल्थ टू कॉन्करंट लिस्ट. NK सिंग यांचा आर्ग्युमेंट आहे, जे 15th फायनान्स कमिशनचे आता चेअरपर्सन आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की बूस्ट हेल्थ केअर स्पेंडिंग टू 2.5% ऑफ GDP अँड सेटअप DFI, म्हणजे आता जे डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट जे आहेत, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी DFIची स्थापना करण्याचं बजेटमध्ये त्यांनी प्रोव्हिजन केलं होतं आणि त्याचं काल बिल पण पास झालेलं आहे. मग तशाच पद्धतीने NK सिंग काय म्हणतात की हेल्थ सेक्टरसाठी तशा पद्धतीने एक DFI स्थापन करा. मग आता पब्लिक हेल्थ आता हा सध्या कोणता विषय आहे, कोणत्या लिस्टमधला विषय आहे? तर स्टेट लिस्टमधला एंट्री 6, तर त्याच्यामध्ये मेन्शन काय, पब्लिक हेल्थ अँड सॅनिटेशन, हॉस्पिटल्स अँड डिस्पेन्सरीज. मग त्या अनुषंगानं आपल्याला पॉलिटीच्या दृष्टिकोनातून पब्लिक हेल्थ ते कोणत्या लिस्टमध्ये आत्ता प्रोव्हिजन आहे, एंट्री कोणती आहे हे आपल्याला बघावं लागेल. आणि आत्ता सद्यस्थितीत आपण किती GDPचा खर्च करतो, स्पेंडिंग करतो, हे आपल्याला बघावं लागेल. मग NK सिंग यांचा आर्ग्युमेंट काय की 2025पर्यंत हा खर्च 2.5% न्यायला पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून न्यूज आपल्याला फार महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढची न्यूज आहे जापान टू फंड अंदमान अँड निकोबार मेट्रो एक्सपान्शन. मग आता ह्याच्यामध्ये काय की जापाननी अंदमान अँड निकोबारमधील पॉवर सप्लायच्या डेव्हलपमेंटसाठी 265 कोटी रुपयांचं लोन हे केलेलं आहे, सँक्शन केलेलं आहे. मग त्या अनुषंगाने आपल्याला काय बघावं लागेल की भारत आणि जापानचे द्विपक्षीय संबंध कशा पद्धतीने आहेत, मग ते कोणकोणत्या सेक्टरमध्ये जापानची आपण मदत घेतलेली आहे. जसं की मिहाली भाषा संवर्धनासाठी जापानची काय मदत आहे, अजंठा आणि एलोराच्या ह्याच्यामध्ये जे बुद्धिस्ट केव्ज आहेत त्याच्या संवर्धनासाठी जापाननी मदत केलेली आहे. मग आता जो सगळ्यात मोठा डिस्कोर्स चालू आहे बुलेट ट्रेनचा, मग साधारणतः 1.5 लाख कोटी रुपयांचं जापानकडून आपण कर्ज घेतलेलं, लॉंग टर्मचं कर्ज आहे. त्या अनुषंगानं दिल्ली मेट्रोमध्ये जापानची काय इन्व्हेस्टमेंट आहे का, परत हिमाचल प्रदेशमध्ये काय इन्व्हेस्टमेंट आहे का. मग रिजनल लेवलला जर बघायचं झालं तर आत्ता पुण्यामध्ये मुळा आणि मुठा रिव्हरच्या संवर्धनासाठी जायका नावाची जी कंपनी आहे जापानची, त्यांचं बरंच मोठं अर्थसहाय्य आहे. त्या अनुषंगानं आपल्याला ही न्यूज फार महत्त्वाची आहे. त्यामुळे जापान आणि इंडियाचे बायलॅटरल रिलेशन्स काय आहेत, ट्रेड रिलेशन्स काय आहेत, हे आपल्याला या अनुषंगानं बघावं लागेल. त्यानंतर पुढच्या ज्या न्यूज आहेत त्या आपण मिनिटमधल्या बघणार आहोत. मग आता ह्याच्यामध्ये काय आहे की आनंद गांधी यांचा एक इंटरव्ह्यू आलेला आहे. मग त्यांनी आता ओके कम्प्युटर नावाचा नवीन सिनेमा ते हे करतायत, प्रदर्शित करतायत. मग त्याच्या अगोदर तर त्यांचा महत्त्वाचा सिनेमा कोणता आहे, शिप ऑफ थेसिस. मग ही न्यूज आपल्याला कशा अनुषंगानं बघावी लागेल तर इथिक्स आणि हे जे आहे आपला एसे, त्या अनुषंगानं आपल्याला न्यूज फार महत्त्वाची आहे. मग आता ओके कम्प्युटर हा जो सिनेमा होता त्याचा ट्रेलर पण आता यूट्यूबवर अवेलेबल आहे. मग आता ह्याच्यामध्ये AI आणि इथिक्स म्हणजे नैतिकता किंवा जे नीतिशास्त्र आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नीतिशास्त्र, ह्याचा संबंध काय आहे आणि त्याचा समाजावरती होणारा परिणाम काय आहे, किंवा जे एक युटोपियन जे आता वर्ल्ड जे आहे त्याचे बरेचसे डिस्कोर्सेस आता चालू आहेत. मग त्याचा काय संदर्भ त्याच्यामध्ये आहे हे या न्यूजमध्ये आपल्याला फार महत्त्वाचं आहे. मग ते शिप ऑफ थेसिसमध्ये त्यांनी काय मांडणी केलेली आहे, मग त्याचे फिलॉसॉफिकल आर्ग्युमेंट काय आहेत आनंद गांधींचे, ते फार महत्त्वाचे आहेत. मग त्या अनुषंगाने एसेच्या दृष्टिकोनातून न्यूज फार आपल्याला महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढची त्यातील न्यूज आहे की थेरीगाताचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे चार्ल्स हॅलिस्ले यांनी. मग आता थेरीगाता कोणता टेक्स्ट आहे तर 6th and 6th सेंचुरीमधला बुद्धिस्ट टेक्स्ट आहे. मग जी बौद्ध संघामधली जी पहिली महिला होती
तर त्यांनी ते थेरीगाथा लिहिलेली आहे. मग त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आहे आणि मराठीमध्ये त्याचं महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक आणि साहित्य संस्कृती मंडळाने त्यांनी ते ट्रान्सलेशन केलेलं आहे. मग आपल्याला हे इतिक्सच्या अनुषंगानं पण महत्त्वाची आहे आणि आपल्या एन्शंट इंडियाच्या जे आहे प्रिलिम्समधला टॉपिक त्या अनुषंगानं देखील ही न्यूज महत्त्वाची आहे. मग इंडियाचं नेट झिरो कॅल्क्युलेशन, पुढची जी न्यूज आहे ती इंडियाचं नेट झिरो कॅल्क्युलेशन जे आहे त्याच्यावरती आर्ग्युमेंट आहेत. मग दिल्लीची एक हे आहे संस्था आहे काउन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर, त्यांनी एक रिपोर्ट प्रदर्शित केला आहे की जे फॉसिल फ्युएल्स आहेत त्याच्याऐवजी आपण जे सोलार एनर्जी आहे त्याच्यावरती जास्ती भर दिला गेला पाहिजे. पण काही अभ्यासकांच्या मते काय आहे की तुम्ही संपूर्णच फेज आउट नाही केले पाहिजेत फॉसिल फ्युएल्स, कारण की सौर ऊर्जाचा आता जे क्लायमेट चेंजचे जे इम्पॅक्ट आहेत किंवा आता जे बदलतं वातावरण जे आहे किंवा हवामान बदल जे आहे त्याच्यामुळं त्या एनर्जीमध्ये फ्लक्च्युएशन्स येतील. त्यामुळं आपल्याला ही एन्व्हायरमेंटच्या अनुषंगाने ही न्यूज महत्त्वाची आहे. आणि नेट झिरो हे काय आहे, नेट झिरो कॅल्क्युलेशन ही संकल्पना देखील आपल्याला ह्याच्यामध्ये बघणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आहे ती टाइम्स ऑफ इंडियामधली आहे. अर्थ आवर नावाचं एक हे आहे मध्यंतरी एक हे केलेलं आहे प्रोग्राम. तर तो प्रोग्राम कोण राबवतं, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड राबवतं. मग याच्यामध्ये काय 2007ला प्रथम राबवलेलं आहे स्विच ऑफ इन अ सिंगल सिटी सिडनी नेचर ॲन्युअल इनिशिएटिव्ह एव्हरी इयर लास्ट सॅटर्डे ऑफ मार्च. म्हणजे मार्चच्या प्रत्येक सॅटर्डेमध्ये शेवटच्या सॅटर्डेमध्ये हा प्रोग्राम राबवला जातो. त्यानंतर लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट एक प्रदर्शित केला जातो वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर ह्या संस्थेकडून प्रदर्शित केला जातो. देर हॅज बीन अ स्टॅगरिंग 68% डिक्लाइन इन वाईल्ड लाईफ पॉप्युलेशन ऑन ॲव्हरेज सिन्स 1970. त्यामुळे लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट कोण प्रदर्शित करतं आणि अर्थ आवर हा प्रोग्राम कोण लॉन्च करतं हे अनुषंगाने आपल्याला न्यूजमध्ये बघावं लागेल. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे ती लोकसत्तामधली आहे. तर त्याच्यामध्ये न्यू क्लायमेट वॉर नावाच्या पुस्तकाचं हे आलेलं आहे, रिव्ह्यू आलेला आहे. मग द फाईट टू टेक बॅक अवर प्लॅनेट मायकल मान यांचं पुस्तक आहे. तर मायकल मान हे एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत, म्हणजे इमिनंट एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की हवामान युद्ध ही जी संकल्पना जी आहे मग ही कोणाकोणामध्ये आहे हवामान युद्ध, कर्ब उत्सर्जन रोखणारे आणि कर्ब उत्सर्जन वाढवत नेणारे ह्या दोन घटकांमध्येच ते हवामान युद्ध आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय कर्ब उत्सर्जन वाढवत नेणारे जे कंट्रीज आहेत मग त्याच्यामध्ये ते काय करतात, कायद्याची पर्वा न करता बेदरकारपणे कृत्य करतात आणि मानवी हक्क नाकारणारे त्यांच्या ह्या सर्व कृती आहेत. मग 1970मध्ये US-नं त्याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की 1970च्या कालखंडामध्ये US-मध्ये शीतपेयांच्या प्लास्टिक बाटल्यांचा कचऱ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात खच निर्माण झालेला आहे. मग त्यावेळेलाच काही अभ्यासकांनी त्याचे धोके त्यांनी सांगितलेले आहेत. मग त्याच्यामध्ये रेग्युलेशन गरजेचं आहे. मग ते कशा पद्धतीनं आपण त्याच्यावरती मिटिगेशन करू शकतो. मग कोका कोलानं कचरा व्यवस्थापनाबद्दल नियमनाची गरज नाही असं आर्ग्युमेंट केलेलं होतं 1970च्या दशकामध्ये. मग त्या अनुषंगानं आपल्याला हे फार महत्त्वाचं आहे. मग आता अमेरिका आणि रशियामधलं रोजनेफ्ट ही जी कंपनी आहे त्याच्यावरती काही निर्बंध घातलेले आहेत. मग आता सर्वात जास्त उत्सर्जन करणारे कंट्रीज कोणकोणते आहेत, कर्ब उत्सर्जन करणारे US आहे, चायना आहे. मग आता त्याच्यामध्ये आपल्याला ते क्योटो प्रोटोकॉल काय आहे, मग त्याच्यामध्ये ते ओझोन लेअरचं कशा पद्धतीनं त्यांनी डिप्लिशन होतं त्याचे आर्ग्युमेंट्स काय बघितलं पाहिजे किंवा पॅरिस ॲग्रीमेंट काय आहे हे आता आपल्याला बघितलं पाहिजे. त्या अनुषंगानं आपल्याला एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून न्यूज फार महत्त्वाची आहे. अशा पद्धतीनं आपण आज थांबतो इथे. अशाच पद्धतीनं आपण उद्याच्या काही न्यूज कव्हर करणार आहोत. धन्यवाद.